काय असे की पॉईंट होते तिच्या रेझ्युमेमध्ये किंवा तिच्या इंटरव्ह्यूमध्ये जेणेकरून ती LTI मध्ये सिलेक्ट झाली? इंटरव्ह्यूला बरेच प्रॉब्लेम्स आले, तर मग त्यांना जावाच्या प्रोजेक्टचं मी थोडं एलॅबोरेटलीच सांगितलं होतं की त्यांनी थोडं जावाकडे घ्यावं असं. म्हणजे कॅमेरा ऑफ होता त्यांचा? हां, त्यांचा कॅमेरा ऑफ होता, माझा ऑन होता. आता तिथे मी झाले थोडी कन्फ्यूज की स्टॅटिक क्लास आणि कन्स्ट्रक्टर. मग मी थोडं हो नाही म्हणता हो म्हणाले. मला असं की काहीतरी टेक्निकल इश्यू आला आणि लॅपटॉप बंद झाला माझा. क्लासमध्येही असं तुम्ही एक काहीतरी ट्रिक क्वेश्चन विचारलं तर त्यानंतर ते फिक्सच झाली होती कन्सेप्ट आणि ती मीटिंग म्हणजे पॉज झाली. ओके. आणि मग त्यानंतर परत मी जॉईन करायला गेले साईटवरती तर मीटिंग एंडेड असंच दिसलं. म्हणलं आता गेली चांगली कंपनी हातातून सुटली. त्यांच्याकडून कळालं की दीड तास थोडंसं लेटच होत आहे ते मी आणि अचानक माझं 5:30लाच ते बटन हे झालं. म्हणलं अरे बापरे लगेचच झाला. मी म्हणलं की ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट आहे. म्हणलं पहिला जॉब आहे, करिअरचा महत्त्वाचा टप्पा असतो, एक टर्निंग पॉईंट असतो प्रत्येकाच्या आयुष्यात की पहिला जॉब म्हणजे 4 वाजलेत 5 वाजलेत 2 वाजलेत अजिबात नाही. सगळं सलग म्हणजे हे संपवायचे ते संपवायचे, जेवण खाणं पिणं काही भानगड नाही. ओव्हरऑल सुपर एक्सचा एक्सपिरियन्स कसा होता? आणि मला हे ऐकायचं की तू एकटीनेच प्रोजेक्ट का केला होता असं? ते जे पण लोक ऐकत होते ते ऐकूनच घाबरत होती की हे सगळं कसं शक्य आहे, हे सगळं कसं होणार. आणि मी अशी की अरे फ्लटर आलाच त्यासाठी होणार, म्हटलं कसं नाही होणार. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्टवे पॉडकास्ट सिरीजमध्ये. तर आज LTI माइंडट्री या कंपनीबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे समृद्धी धोंगडे. तर तिच्याकडून ऐकूया तिचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स कसा होता, तिने रेझ्युमे कसा बनवला होता, इंटरव्ह्यूचे राऊंड्स कसे झाले आणि काय असे की पॉईंट होते तिच्या रेझ्युमेमध्ये किंवा तिच्या इंटरव्ह्यूमध्ये जेणेकरून ती LTI मध्ये सिलेक्ट झाली. सो चला स्टार्ट करूया आजच्या इंटरेस्टिंग पॉडकास्टला. हॅलो समृद्धी. हॅलो सर. तर माझं नाव समृद्धी, मी SKNला आहे, करंटली लास्ट इयर IT. तर LTI कॅम्पसलाच आली होती. आधी नेहमीप्रमाणे टेस्ट वगैरे झाली त्यांची, त्यानंतर टेक्निकल इंटरव्ह्यूसाठी नाव सिलेक्टेड आहे असं आलं होतं, पण डेट त्यांची बरेच दिवस आली नाही. अच्छा. मग नंतर टेक्निकल इंटरव्ह्यू शेड्यूल झाला. ऑनलाईनच असतात त्यांचे राऊंड सगळे, म्हणजे सगळे राऊंड ऑनलाईन? टेक्निकल आणि HR दोन्ही. तर मग टेक्निकल इंटरव्ह्यूला बरेच प्रॉब्लेम्स आले, पण नंतर आता सुरू झाला इंटरव्ह्यू. मग त्या मॅमनी सांगितलं की इंट्रोडक्शन द्या म्हणून. मग मी इंट्रोडक्शनमध्येच सांगितलं होतं त्यांना की जावाचा प्रोजेक्ट केलेला आहे आणि पायथनचा केलाय. आणि तेव्हा नुकतंच फ्लटर चालू झालं होतं माझं, तर मग तेही मेन्शन केलं होतं की फ्लटरचं सुरू आहे प्रोजेक्ट. तर मग त्यांना जावाच्या प्रोजेक्टचं मी थोडं एलॅबोरेटलीच सांगितलं होतं की त्यांनी थोडं जावाकडे घ्यावं असं. तर मग त्यांनी जावाचा घेतला बरोबर. मग ते म्हणाले की फायरबेस वापरले का? म्हटलं हो. ते म्हणाले अच्छा मग काय असतं फायरबेस वगैरे कसं असतं? तर मग सांगितलं की गुगलचा प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं. तर ठीक आहे म्हणाले. मग बोलले की लॉग इनचं कसं हँडल केलं, सिक्युरिटी कशी हँडल केली? हो, ऑथेंटिकेशन आहे म्हणलं त्यांची सर्व्हिस. मग त्याच्यामध्ये सेट क्रेडेन्शियल्स, गेट क्रेडेन्शियल्स अशी मेथड, आणि आमच्या प्रोजेक्टमधला बॅकएंड मीच हँडल केला होता, त्यामुळे त्याच्या साईडचे क्वेश्चन्स बरोबर मला माहितीच होते. मग पुढे त्यांनी विचारलं की डिफिकल्टी वगैरे काय, कसे म्हणजे बॅकएंड कसं होतं, आणि म्हणलं व्हेरी गुड, हाच तर क्वेश्चन हवा होता. कारण त्याच्यामध्ये आम्हाला सर मल्टिपल युजरसाठी बनवायचं होतं, पण होत असं होतं की एकाने लॉग इन केलं, डेटा भरला, आणि दुसऱ्याने केलं की तो इरेज व्हायचा, ओव्हर रिटर्न होता डेटा तो. तर मग आता मल्टिपल युजर्ससाठी कसं करायचं? तर सचिन सर होते माझे मेंटर, सो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की त्याच्यात नेस्टेड स्ट्रक्चर बनवता येतं, तर ते थोडं बघा. मग शोधलं तर कळालं अच्छा कलेक्शन डॉक्युमेंटच्या पुन्हा एक कलेक्शन तयार होते. मग मी त्या मॅमला ते पूर्ण एक्सप्लेन केलं. मी त्यांना म्हटलं लिहून दाखवू का? त्या बोलल्या नाही मला येतंय लक्षात, तू सांग. मग त्यांना ते आवडलं. एकतर त्यांचा कॅमेराही ऑफ असतो, त्यामुळे मला हे कळत नव्हतं की त्या मॅमचा म्हणजे त्यांचं मला रिॲक्शनच कळत नव्हतं. बरोबर, म्हणजे कॅमेरा ऑफ होता त्यांचा? हां, त्यांचा कॅमेरा ऑफ होता, माझा ऑन होता. तर मग तरी मी सांगत होते.
मग झालं असं की काहीतरी टेक्निकल इश्यू आला आणि लॅपटॉप बंद झाला माझा. मग चालू झाला, परत सुरू झालं. मग त्यांनी विचारलं की जावामध्ये आहेस कम्फर्टेबल? म्हणलं हो हो विचारा. मग त्यांनी विचारलं की प्रोजेक्टचं तर झालं होतं. मग म्हणाले की पॉलिमॉर्फिझम असतं का? म्हणलं हो असतं. मग पॉलिमॉर्फिझमची कन्सेप्ट एक्सप्लेन केली. त्यानंतर त्यांनी विचारलं मल्टी लेवल इनहेरिटन्स यूज होतं का? म्हणलं हो जमतं. मग बोलले मल्टिपल होतं का? म्हणलं हो तेही जमतं, इंटरफेस यूज करावं लागतं. असं त्यांनी दोन्ही मल्टी लेवल मल्टिपल मुद्दाम सलग विचारलं की कन्फ्यूज होतंय का पाहायला. मग ते 1-2 क्वेश्चन झाले तर पुन्हा लॅपटॉप हे झाला. सेकंड टाइम म्हणजे हो. मग त्यांनी विचारलं की फर्स्ट टाइम नंतर त्यांनी विचारलं की स्टॅटिक क्लासेस माहिती आहेत का? ते कसे असतात? कसे बनवता येतात? म्हणलं स्टॅटिक कीवर्ड यूज केलं की स्टॅटिक क्लास होतो. मग म्हणाले त्याच्यात कन्स्ट्रक्टर असतो का? आता तिथे मी झाले थोडी कन्फ्यूज की स्टॅटिक क्लास आणि कन्स्ट्रक्टर. मग मी थोडं हो नाही म्हणता हो म्हणाले. मग त्यांनी लगेच विचारलं की मग तो कन्स्ट्रक्टर स्टॅटिक असतो का कसा? इथे मी क्लिअर होते कन्स्ट्रक्टर तर कधी स्टॅटिक नसतोच. म्हणले हे तसं म्हणजे तुम्ही सांगितलं तर कन्स्ट्रक्टर कधी स्टॅटिक नाही. क्लासमध्येही असं तुम्ही एक काहीतरी ट्रिक क्वेश्चन विचारलं तर त्यानंतर ते फिक्सच झाली होती कन्सेप्ट. मग तिथे मी त्यांना क्लिअर बोललं नाही म्हणलं स्टॅटिक क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर नाही म्हणलं, कन्स्ट्रक्टर नसतोच कधी स्टॅटिक. मग त्या थोडासा हसल्यासारखा आवाज आला मला. ठीक आहे म्हणाले. मग त्याच्यानंतर बोलले की स्प्रिंग बूट वगैरे. मग त्यानंतर परत बंद झाला लॅपटॉप. तिसरी टाइम म्हणजे हो म्हणजे त्या विचारतच होत्या स्प्रिंग बूट बद्दल. आणि मग लॅपटॉप पुन्हा बंद झाला, नेटवर्क इश्यू काहीतरी आला आणि ती मीटिंग म्हणजे पॉज झाली. आणि मग त्यानंतर परत मी जॉईन करायला गेले साईटवरती तर मीटिंग एंडेड असंच दिसलं. म्हणजे ह्याच्या आधी जेव्हा बंद झालं होतं त्यांनी विचारलेलं की आर यू देअर, मेसेज केला होता, विचारत होत्या की युअर फ्रीज्ड, काय झालंय, प्रॉब्लेम आहे? म्हणलं हो थोडा आज प्रॉब्लेम आहे, माहीत नाही कशामुळे. मग तो टेक्निकल इंटरव्ह्यू तसाच एंड झाला. मग असं खूप हे वाटत होतं होईल की नाही होईल, कारण LTI बद्दल तुम्ही सांगितलं होतं चांगली कंपनी असते वगैरे. मग म्हणलं आता गेली चांगली कंपनी हातातून सुटली. पण नंतर आलं HR साठी राव, तेव्हा तर रडूच आलं अक्षरशः आलं. नाही युजली म्हणजे कसं होतं की आता बऱ्याच लोकांचा हा सिनरिओ असतो आणि खूप लोक हा विचार करतात की एकदा माझ्या इंटरव्ह्यूमध्ये जर लॅपटॉप वगैरे बंद झाला तर असा टेक्निकल प्रॉब्लेम आला तर शक्यता असते की घेणार नाहीत असं. आणि खूप लोकांना हे वाटतं. पण मला सगळ्यांना सांगायला आवडेल की असं टेक्निकल प्रॉब्लेम येऊन सुद्धा तिने जेवढे आन्सर दिले ते क्लिअर होते. हो बरोबर. त्यामुळे तिला HR राऊंडला सिलेक्ट केलं गेलंय. सो तुमच्या बाबतीतही असा किस्सा झाला तर एकदम घाबरून जायची गरज नाही. जेवढा इंटरव्ह्यू चालू आहे तो भारी लेवलला गेलेला असेल तर तुम्ही सिलेक्ट होण्याचे चान्सेस असतील. ठीक आहे. सो नेक्स्ट कसं होतं मग HR राऊंडला काय क्वेश्चन होते किंवा काय होतं नेमक्या गोष्टी? मग HR राऊंड जो चालू होता ते मी सगळ्या फ्रेंड्सच्या कॉन्टॅक्टमध्येच होते. अरे 3:30 वाला तुझं झालंय का, 3 वाल्याचं झालंय का? तर त्यांच्याकडून कळालं की दीड तास थोडंसं लेटच होत आहेत इंटरव्ह्यूज. तर माझी तर 5ची वेळ होती. तर मी अशी होती की हा माझा तर म्हणजे 6-6:30ला होईल इंटरव्ह्यू. मी खूप रिलॅक्स होते. त्यांच्या वेटिंग रूम मध्ये होते मी आणि अचानक माझं 5:30लाच ते बटन हे झालं. अरे बापरे लगेचच झालं. आणि मग मी एकदम म्हणजे असं आपण आधी थोडं विचार करून ठेवतो ना की हॅलो म्हणायचं, गुड इव्हनिंग म्हणायचं, ते काहीच नाही, ते सगळं राहिलं बाजूला. पटकन एंटर केलं इंटरव्ह्यू मध्ये आणि तो त्यांचं नाव मी वाचलेलं होतं. आणि ते साऊथचे होते. त्या HRच्या वेळी त्यांचा हे चालू होता कॅमेरा. तर मग एकदम त्यांचा डिस्प्ले झाला. मग मी थोडीशी हेच होते की हा आता सुरू झालाय इंटरव्ह्यू. मग ते हॅलो म्हणाले, मी हॅलो. मग त्यांना कळालं की ही थोडंसं बहुतेक गोंधळी आहे एकदम. मग त्यांनी विचारलं गुड इव्हनिंग, हाऊ आर यू वगैरे. मग मी म्हणलं आय एम फाईन, गुड इव्हनिंग, हाऊ आर यू. मग ते इतके हसले की इनी पण विचारलं असं, कारण मे बी कोणी विचारलं नसेल त्यांना. सो त्यांना ते बहुतेक वेगळं वाटलं असावं. मग ते आणि HRच्या आधी मी काय केलेलं की तुम्ही तर सांगितलंच होते की हे क्वेश्चन असू शकतात. मी आणखी दुसरे कॉलेजेस DY पाटीलचा फ्रेंड्सलाही विचारलं की कसे विचारतायत काय. ह्या सगळ्या क्वेश्चनचा पलीकडचाच पहिला क्वेश्चन विचारला त्यांनी, टेल मी समथिंग दॅट इज नॉट ऑन युअर रेझ्युमे. मग मी असं होते की अच्छा ठीक आहे. मग मी फक्त थोडं एक मुवमेंट घेतला आणि त्याच्यात मी बोलले की समथिंग इज नॉट ऑन युअर रेझ्युमे वुड बी म्हणलं फ्लटरचा प्रोजेक्ट.
म्हणजे त्यांना कळालं क्वेश्चन विचारलं ही गोंधळली, मग ते बोलले की नॉन टेक्निकल असलं तरी चालेल. मग मी एक टेक्निकल एक नॉन टेक्निकल सांगितलं. टेक्निकल मध्ये सांगितलं की फ्लटरचा प्रोजेक्ट म्हटलं मी 8 दिवस आधीच प्रेझेंट केलाय आणि म्हटलं मी 50 ते 100 लोकांसमोर प्रेझेंट केलाय तो प्रोजेक्ट. आणि दुसरं नॉन टेक्निकलचं सांगितलं, म्हटलं गार्डनिंग एक हॉबी आहे माझी जी माझ्या रेझ्युमे मध्ये नाहीये. तर ते म्हणाले ठीक आहे. मग बोलले की गार्डनिंग कसं करते, का म्हणजे कशामुळे करते, कधी करते, असं वेळ वगैरे. मग मी सांगायला लागले की लहानपणापासून आई करते, बघते, माहिती आहे, सवय, वीकेंड्सला करतो वगैरे. आणि मी हे उत्तर देत, म्हणजे मी उत्तरमध्ये हे सांगत होते की आम्ही फांद्या कापतो, पानं काढतो. आता मी म्हटलं हे कधी थांबायला सांगते, मी काय बोलू. तर मग त्यांनी मध्येच विचारलं की वाय इज दिस जॉब इम्पॉर्टंट फॉर यू. आणि माझा थोडा कंटेक्सच स्विच झाला ते गार्डनिंग मधून कंपनीच्या इंटरव्ह्यू मध्ये. म्हणजे तुला असं वाटलं की गार्डनिंग का इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी. मग ते बोलले की मग थोडं तिथे गोंधळ झाला. मग म्हणाले की इन धिस मग मी म्हटलं अच्छा तुम्ही कम्प्लीट करा क्वेश्चन. मग ते बोलले की वाय इज दिस जॉब इम्पॉर्टंट फॉर यू इन धिस कंपनी. मी म्हटलं ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट आहे भाई, म्हणजे असं झालं ना की मला हा काय क्वेश्चन विचारला. म्हणजे तू रेडी नव्हती या क्वेश्चनसाठी. अजिबात नाही. मग मी म्हणलं की ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट आहे. म्हटलं पहिला जॉब आहे, करिअरचा महत्त्वाचा टप्पा असतो, एक टर्निंग पॉईंट असतो प्रत्येकाच्या आयुष्यातला, की पहिला जॉब आणि कॅम्पस नंतर लागणं वगैरे. म्हटलं आणि ह्या कंपनीत इम्पॉर्टंट आहे कारण आता इथे मी त्यांच्या सीईओचं मला इंटरव्ह्यू सापडले नाही, खूप म्हणजे खूप जुने होते. पण त्याच्यात एक त्यांचा पॉईंट हे होता त्यांच्या कंपनीच्या सीईओचा की क्लायंट फर्स्ट म्हणून अप्रोच. तर मग मी तिथे तो पॉईंट सांगितला त्यांना. म्हटलं तुमच्या कंपनीमध्ये मला ह्यामुळे इंटरेस्ट आहे की तुम्ही क्लायंटला, कस्टमरला फर्स्ट प्रायोरिटी देता. म्हटलं मी जे फ्लटर शिकली आहे मी हे त्याच कारणामुळे शिकले की ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. आजकाल लोक ऍप्लिकेशन्स खूप वापरतात, म्हणजे एका ऍपवरून लोक खूप इन्फ्लुएन्स असतात, त्यांच्या लाईफच्या गोष्टी खूप इन्फ्लुएन्स असतात. सो मला ते खूप हे झालं की म्हणजे मला सुद्धा तो एक इम्पॅक्ट आणायचा होता. म्हणून मी फ्लटर शिकले की माझ्यासाठी कस्टमर, क्लायंट, लोक, समोरचा जो माणूस आहे जो आपल्याकडे येतोय तो माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हाच तुमच्या कंपनीचा मोटो आहे. तर हे आपलं छान मॅप केलं तू दोन्ही गोष्टी. हो, तर त्यामुळे म्हटलं मला तुमची कंपनी आवडते किंवा मला ह्याच्यात घ्यायचंय ॲज अ एम्प्लॉई म्हणून, मला ही सोसायटीला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचंय असं. तर मग ते म्हणाले ओके, मग आर यू रेडी टू रिलोकेट आणि शिफ्टचं वगैरे विचारलं आणि ओके बाय. आणि इंटरव्ह्यू झाल्यावरती म्हणजे ओके बाय मला रजिस्टर होईपर्यंत त्यांनी कटही केला होता कॉल, कारण त्यांना खूप घाई असेल कदाचित पण इंटरव्ह्यू असेल वगैरे. हो. ओके. इंटरव्ह्यू नंतर मी अशी होती की 5:30ला चालू झाला, 33-34 पर्यंत संपला. म्हटलं 4 मिनिटात. हो, म्हणजे एचआर असा आला आणि गेला तो राऊंड एकदम पटकन. म्हटलं आता होतंय नाही होतंय काय होतंय. मग काय कधी रिझल्ट आला त्यांचा, म्हणजे कधी कळवलं तुम्हाला? एक 10-15 दिवस तर लागलेच होते. म्हणजे टेक्निकल नंतर सुद्धा एक 2-3 आठवड्यानंतर त्यांचं आलं होतं एचआर साठी, आणि एचआर नंतर सुद्धा 1-2 आठवडे तर लागलेच होते त्यांना. ओके. म्हणजे आता बघ ना, तू आता लास्ट इयरला आहेस, म्हणजे अजून तुला कम्प्लीट व्हायला आता हा एक लास्ट सेम बाकी आहे. म्हणजे त्या आधीच एक कंपनी आहे, तर म्हणजे तुझं गोल काय आहे, टार्गेट काय, म्हणजे की आता ही कंपनी तर लागले, म्हणजे LTI वाले हे इंटरव्ह्यू नाही बघणार असाच विचार कर आणि आन्सर दे की तुझं गोल काय आहे, की तुला कोणती कंपनी पाहिजे किंवा तुला काय अजून प्रिपेअर करायचंय किंवा कुठल्या सेक्टरमध्ये काम करायचंय, असं काही विचार केलाय का? IT मध्येच सेक्टर तर असं खूप हे नाहीये माझं, असं आहे की ओपन फॉर ऑल ऑपॉर्च्युनिटीज. हा, बट जर मिळालंच फ्लटर मध्ये तर चांगलं आहे, कारण ऍप्लिकेशन्सचं मला थोडंसं आहे की खरंच खूप लोकांना इम्पॅक्ट पडतो. म्हणजे आज बघतो आपण इंस्टाग्राम झालं, युट्यूब झालं, बरोबर. आणि पुढचं प्लॅनिंग तर हेच आहे की आधी स्वतःला अजून टेक्निकली स्ट्रॉंग करायचंय मला, की मला माहिती आहे की माझे हे कन्सेप्ट थोडे वीक आहेत, तर मला त्याच्यावर आणखीन काम करायचंय. आणि जर पुढे कुठे अजून इंटर्नशिपचं वगैरे भेटलं काही तर मग बघूया असं. आता तू बघ ना, म्हणजे आता आपण रिसेंटली आपलं एक फ्लटरचं सुपर एक्स झालं, त्याच्यामध्ये तू म्हणजे मी नोटीस केलेलं की तू एकटीच होती प्रोजेक्ट मध्ये, म्हणजे तुझा एकटीचाच ग्रुप होता. एकटीचाच ग्रुप, ठीक आहे. तर मग कोणी तुला पार्टनर मिळालं नाही प्रोजेक्ट करायला, की तुला सोलो प्रोजेक्ट करायचा होता, असा काही विचार होता? आणि तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे तू आधीच्या पण सुपर एक्स मध्ये पार्टिसिपेट केलं होतं, तू फ्लटर मध्ये पण होती, ओव्हरऑल सुपर एक्सचा एक्सपिरियन्स कसा होता? आणि मला हे ऐकायचं की तू एकटीनेच प्रोजेक्ट का केला होता असं? आम्ही सुरुवातीला दोघी होतो
ओके. आणि माझं ॲपचं असं होतं की मी डुओलिंगो वापरते, मी गुगल कीप म्हणून आहे ते वापरते. तर ते जे माझ्या ह्याच्यात होतं ना स्लाइडेबल टू डू जे होतं होम पेजवर, ते मी गुगल कीपमध्ये पाहिलेलं. म्हणजे माझे बटन्स होते ते मी स्वतः पॅकेज, म्हणजे मी ते शोधलं होतं पॅकेज ॲनिमेटेड बटनसाठी. म्हणजे जसं क्लिक केलं की तो दिसतो इफेक्ट, तर ते मी डुओलिंगोमध्ये पाहिलं होतं. परत जे मी ॲनिमेशन लावलं होतं तेही मी डुओलिंगो थ्रू इन्स्पायर्ड होते. तर मी जेव्हा माझ्या टीममेटला बसवलं आणि सांगितलं की हे असं असं ॲप, हा फ्लो, आणि आपल्याला ॲनिमेशन पण करायचंय, बटन पण ॲनिमेटेड पाहिजे, ही लिस्ट पण पाहिजे, हे पण, ते जे पण लोक ऐकत होते ते ऐकूनच घाबरत होती की हे सगळं कसं शक्य आहे, हे सगळं कसं होणार. आणि मी अशी की अरे फ्लटर आलंच त्यासाठी, होणार म्हटलं, कसं नाही होणार. तर मग ती जी पहिली टीममेट होती ती तर पहिल्या 2 आठवड्यातच गुल झाली. म्हणजे माझी फिग्मा बनवूस तर ती गायब झाली होती. हा, मग तिचा काही रिस्पॉन्स, मी तिला म्हटलं की तू विजेट शोध किंवा पॅकेजेस शोध, आपल्याला जे वापरतात जे सापडतील. तिचं म्हणणं असं की तसे एक्झॅक्ट नाहीच आहेत. म्हणलं एक्झॅक्ट नाहीच आहेत, ते आपल्यालाच बनवायचे. थोडं अनरिअलिस्टिक कसं वाटतं गोष्टी, की कारण बघ ना, आपण ज्या पॅटर्नने शिकलोय, विडजेट्स वगैरे शिकलोय, ॲनिमेशन आपण शिकलो नाही, ठीक आहे, ते आपण एक्सप्लोर करू शकतो स्वतःहून. हा आमचा पण विचार असतो की स्टुडंट त्यांना जसं पाहिजे त्या गोष्टी बट ट्राय करायला पाहिजे. एक्झॅक्टली. अच्छा, मला वाटलं की तू कोणाला घेतलंच नाही प्रोजेक्ट मध्ये. नाही, होते सोबत. नंतर परत सरांनी ऑप्शन दिला होता की अजून 2 मुली आहेत, त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये प्रॉब्लेम येतो, त्यांना सोबत घे, त्यांचंही सेम. ते ऐकूनच असे झाले की हे कसं होणार. ओके, म्हणजे ठीक आहे. बाकी सुपर एक्स बद्दल मग तुझा एक्सपिरियन्स कसा होता? सगळे सुपर एक्स आणि तू प्रेझेंट केलंय, तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता? पायथनच्या सुपर एक्स मध्ये सुद्धा होते मी, जावाच्या सुपर एक्स मध्येही होते. आम्ही IoTचाही प्रोजेक्ट केलेला, जो आपण ते सिमचा आमचं चालत नव्हतं टेरेसवर, आपण ऍक्सिडेंट डिटेक्शनचा. बरोबर. अनिकेतन ग्रुप. हो बरोबर. तर माझी पहिली बॅच पायथनची होती. म्हणजे फ्लटर करायचं होतं, फ्लटर नाही मिळाली, मग पायथन मध्ये पार्टिसिपेट केलं. त्याच्यात आम्हाला स्टँडिंग ओवेशन भेटलं होतं तुमच्याकडून. तुमचा काय प्रोजेक्ट होता? आमचा एक्सपेन्स मॅनेजरचा होता. हो, आम्ही त्याच्यात 3-4 जण होतो. त्यातलं पण मी आणि माझ्या मैत्रिणींनीच तो अर्ध्याच्या वर प्रोजेक्ट खेचला होता की हा आपल्याला करायचा आहे. तर सुपर एक्स असं आहे सर की खूप मजा येते. म्हणजे असं दिवस रात्र काहीच कळत नाहीत. म्हणजे 4 वाजलेत, 5 वाजलेत, 2 वाजलेत, अजिबात नाही. सगळं सलग, म्हणजे हे संपवायचे ते संपवायचे, जेवण खाणं पिणं काही भानगड नाही. खूप मजा येते, शिकायला खूप भेटतं. फ्लटरच्या ह्याच्यात तर खूप म्हणजे खूप मजा आली. एकटीनेच केलं होतं मी, तर प्रत्येक गोष्ट फ्रंट एंड बॅक एंड. मग ते जेव्हा आपण कन्स्ट्रक्टर्सचा कन्सेप्ट शिकलो होतो तेव्हा तर कळायलाच होतं की रिक्वायर्ड आणि नेमसाठी कर्ली ब्रेस वगैरे. पण ते जेव्हा आपण स्वतः बनवतो कन्स्ट्रक्टर, आता ते ॲनिमेटेड बटनमध्ये सुद्धा मी खूप स्वतःहून टाकले होते पॅरामीटर्स की नाही हे रिक्वायर्ड टाकायला लागेल, हे ऑप्शनल टाकावं लागेल. म्हणजे मी एकच युजर, म्हणजे मी स्वतःच एक विजेट बनवत होते आणि मी तेच दुसरीकडे यूज करत होते एक्झिस्टिंग विजेट्सवरून. सो ते कसं किती आपल्याला किती फ्लेक्झिबल बनवता येते आपला कोड, की आपलं म्हणजे रिडंडन्सी किती कमी करता येते, आपल्याला सेम विजेट किती ठिकाणी वापरता येतंय, कसं ठिकाणी वापरता येईल. मग तेच विजेट व्हर्टिकल पण वापरायचंय, तेच विजेट हॉरिझॉन्टलही वापरायचंय. तर अंडरस्टँडिंग खूप वाढतं आणि तुम्हाला बोलायला काहीच वाटत नाही. म्हणजे प्रोजेक्ट बद्दल आता पण मी रिवाइज नाही केलेलं, पण मी सांगू शकते कन्सेप्ट मी काय यूज केलेत, कुठे यूज केलेत, काय यूज केलेत. तुम्ही जे म्हणता ना का कळायला पाहिजे, ते माझं खूप आहे. मी नेहमी मला वैतागतात लोक की अगं तू एवढं का विचारते, सांगितलंय तेवढं ऐक ना, की हे असंच का असतं तसंच का असतं. तर ते एकदा समजलं की मग तुम्ही म्हणता तसं एकदम एकदम कळायलाच पाहिजेत गोष्टी डिटेलमध्ये. कधीही विचारलं तर सांगता आलं पाहिजे का असंच का. तर ते का प्रश्नाचं उत्तर कळणं फार गरजेचं आहे. बरोबर. सो मित्रांनो, तुम्ही समृद्धीचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकला असेल. फार मजेशीर इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स होता. म्हणजे मला ऐकतानाच एकदम मजा येत होती की ती काय काय सांगते गोष्टी. पण तुम्ही एक नोटीस करा गोष्ट की LTI माइंडट्रीच्या सिनरीमध्ये तिचा तो प्रॉब्लेम आला होता, टेक्निकल इश्यू आला होता, तरीही तिला कंपनीकडनं ऑफर आले. कारण काय पॉईंट्स असतील तर तिने जेवढे क्वेश्चन्सचे आन्सर होते ते व्यवस्थित सांगितले होते. प्रोजेक्टबद्दल गोष्टी ती व्यवस्थित बोलू शकली होती. सो आय होप की तुम्हाला देखील तिच्या इंटरव्ह्यू एक्सपिरियन्समधनं खूप गोष्टी किंवा व्हॅल्यू ॲड झालेल्याच असतील. सो तुम्हाला जर LTI माइंडट्री रिलेटेड काहीही क्वेश्चन्स असतील किंवा काही शंका वाटत असेल तरी पण यांचा लिंक्डइन ID आम्ही दाखवतोच. सो तुम्ही यांना कनेक्ट करू शकता लिंक्डइनवर देखील. यस, थँक्यू सो मच समृद्धी, वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.